फक्त 10 मिनिटात तयार होणार हॉटेलसारखा क्रीमी पालक पनीर. विश्वास बसत नाही आहे ना? तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाच. तर सर्वात अगोदर एक जुडी पालक घ्यायचा आहे आणि पालक छान निवडून घेऊन 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुतलेला पालक गरम पाण्यामध्ये 2 मिनटं ब्लांच करून घ्यायचा आणि त्याला थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचे. आता पालक पिळून घ्यायचा, त्यातलं पूर्ण पाणी काढायचे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची घालून त्याची छान पेस्ट करून घ्यायची. आता गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घालायचे, 1 चमचा जिरे आणि जिरे छान फुलले की त्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. कांदा छान गुलाबी रंगाचा झाला की त्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो आणि 5 मिनटं झाकण ठेवून शिजून द्यायचे. आता कांदा टोमॅटो मऊ झालं की त्याला मॅशरने थोडंसं मॅश करून घ्यायचे आणि आता त्यामध्ये घालायचे धणे जिरे पावडर, गरम मसाला आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता छान मसाल्याला तेल सुटलं की त्यामध्ये घालायचे पालकची पेस्ट आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता थोडंसं पाणी घालायचे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर घालायचे चवीपुरतं मीठ आणि क्यूब्समध्ये कापलेलं पनीर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं शिजून द्यायचे. नंतर त्यामध्ये घालायची थोडीशी कसुरी मेथी आणि फ्रेश क्रीम आणि गरमागरम पालक पनीर तयार आहे. तर अशाच सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.